मानव समाचार, मानवता के हक में। केंद्र सरकारने मोटर वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहितेमध्ये अपघाताच्या बद्दलचं जे कलम दुरुस्त केलेलं आहे ते अत्यंत जाचक आहे। वाहन चालकांच्या विरुद्ध पूर्वी 304 कलम होता, तो आता 104 करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाखाचा दंड जर अपघात करून जर तो निघून गेला किंवा अपघाताची खबर दिली नाही तर 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड आहे। हा दंड अत्यंत जाचक आहे। त्याचबरोबर पूर्वीचे जे ऑनलाईन फाईन करण्यात येत होता त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे, काही पटीने केलेली आहे की जे शिक्षा इतर जे गुन्हे आहेत, जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे ज्यांना जी शिक्षा नाही त्याच्यापेक्षा जास्त काही पटीने या शिक्षा वाहन कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। आणि हा जो कायदा केलेला आहे या कायद्याच्या या तरतुदीमुळे सर्व वाहन चालकांच्या मध्ये, सर्व वाहन मालकांच्या मध्ये घबराटीचं वातावरण पसरलेलं असून हा कायदा कुठल्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये ते असं सांगतात की इंग्रजांचे जुने कायदे होते ते आम्ही दुरुस्त करतो, पण हे इंग्रजापेक्षाही गंभीर अशा प्रकारचे आणि कठोर कायदे या ठिकाणी केलेले आहे। या असं म्हणता येईल की आजारापेक्षा उपचार भयंकर अशा पद्धतीचे कायद्यामध्ये दुरुस्त केल्यामुळं संबंध वाहन चालकामध्ये घबराट आहे। त्यामुळं 3 दिवसापासून जो संप वाहन चालकांनी जो सुरू केला होता तात्पुरता जरी स्थगित झालेला असला तरी इतर जे वाहन चालक आहेत आणि छोटे मोठे रिक्षापासून मोटरसायकल असेल सगळ्यांच्यासाठीच हा कायदा अत्यंत जाचक आहे। पोलिसांना मोठे अधिकार त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। प्रामुख्याने त्याच्यामध्ये असं दिसतं की जे इन्शुरन्स कंपन्या आहेत या इन्शुरन्स कंपन्याला फायदा व्हावे म्हणून 304 कलमाचा जो 104 केलेला आहे त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की 3 दिवसांनी गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यामध्ये 10 वर्ष आणि 7 लाख रुपयाचा दंड असल्यामुळं पोलीस आणि संबंधित लोक याच्यामध्ये तडजोड व्हावी आणि पोलिसांनी त्याच्यामधून पैसे मिळावेत। इन्शुरन्स कंपनीला सुद्धा त्याच्यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणामध्ये इन्शुरन्स त्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर इन्शुरन्स कंपनीकडून त्यांच्यावर जो बोजा होतो मोठ्या प्रमाणामध्ये तो सुद्धा कमी व्हावा। म्हणजे हा थोडक्यात हा जो कायदा आहे इन्शुरन्स कंपन्या आणि पोलीस अधिकारी यांच्याच फायद्याचा आहे आणि वाहन चालक मात्र याचा नाहक बळी जाणार आहेत। अत्यंत कमी तुटपुंजा पगारात काम करणारे वाहन चालक यांच्यासाठी 7 लाख रुपये दंड म्हणजे हे अतिच झालेलं आहे। खरं म्हणजे इतर जे गुन्हे आपण बघतो भ्रष्टाचारासारखे गुन्हे ज्यांनी कोट्यवधी भ्रष्टाचार केले त्याला 2-3 वर्ष शिक्षा आणि 10-20 हजार रुपयाचा दंड होतो आणि वाहन चालकाला मात्र 10 वर्ष शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड। त्याचबरोबर दुसरे जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 3-4 वर्षाच्यापेक्षा जास्त 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा नाही। तर ही जी शिक्षेची तरतूद केलेली आहे हे सामान्य जे आपले वाहन चालक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत अन्यायकारक आहे आणि अपघात असतो, अपघात काही कोणी ठरवून करत नाही, वाहन चालक ठरवून करत नाही। उलट सध्या आपण पाहतो की समृद्धी मार्गावर अनेक अपघात होतात, अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले सरकारच्या चुकीमुळं आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जे रस्ते करण्यात आले। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे खराब रस्ते आहेत त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात होतात। तर सरकारवर कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल करायचा याचं सुद्धा मार्गदर्शन त्याच्यामध्ये झालं पाहिजे। याचं कुठलंही मार्गदर्शन नाही, पण केवळ वाहन चालक या ठिकाणी दोषी आहेत असं गृहीत धरून कायदा करण्यात आलेला आहे। कायदा करताना खरं म्हणजे कायदा असा पाहिजे की त्या लोकांना थोडी जरब बसावी, अपघात होऊ नये अशा प्रकारचे जुजबी काहीतरी तरतुदी पाहिजे। पण या भयंकर तरतुदी असल्यामुळं मी सुरुवातीलाच म्हटल्यापेक्षा आजारापेक्षा विलास भयंकर अशा पद्धतीची ती तरतूद आहे, ती कदापि वाहन चालक सहन करणार नाही। मोठ्या प्रकारचं आंदोलन राज्यभर सुरू होईल तर तात्पुरतं जरी वाहन चालकांनी संप त्यांचा मागे घेतलेला असला तरी हा असंतोष खतखतत राहील। त्यामुळं मोटार वाहन चालक दुरुस्ती कायदा त्याच्याबरोबर न्याय संहिता दुरुस्ती कायदा हा तात्काळ मागे घ्यावा अशा प्रकारची मागणी वाहन चालक आणि मालक यांच्या वतीनं करण्यात येत आहे।